एकनाथ शिंदेंच्या विरोधात ठाण्यात विरोधक आघाडी सक्रिय, ठाकरे गट आणि मनसे एकत्रित ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले। आमची मनसेसोबत कोणतीही युती नाही, मनसेला मवियामध्ये घेण्याबद्दल कोणतीही चर्चा नाही, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांची माहिती। संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे मवियात कुरबुरी, राज ठाकरेंना काँग्रेससोबत हवी आहे, राऊतांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेस अस्वस्थ। आमच्याबाबत इतर कुणी बोलू नये, संजय राऊत यांना मनसेनं फटकारलं। आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते सज्ज, जिथं शक्य आहे तिथं युती झाली पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य। संघावर बंदी घालणारे पक्ष पायउतार झाले, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। पुण्यात पोस्टरवरून मनसे अभाविपमध्ये वादाची ठिणगी, अभाविपच्या शाखेला टाळं ठोकण्याचा मनसेचा प्रयत्न, मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। आयारामांमुळे नाशकात भाजपाची नाचक्की, भाजपात आलेल्या मामा राजवडेसह इतर आरोपींना अटक, सरकारवाडा गोळीबार प्रकरणी कारवाईला वेग। जिल्हा परिषद सदस्यपदाचं आरक्षण जाहीर, नवीन आरक्षणामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड। नागपूरच्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ, एकाच घरात तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार, जिल्हा प्रशासनानं दखल घेऊन चौकशी करण्याची मागणी। सरकार शेतकऱ्यांच्या समस्या सोडवत नाही, शेतकरी विरोधी सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढणार, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांचा इशारा। सरकार एसटीला दर महिना 65 कोटी देणार, थकीत रक्कम 48 हप्त्यांमध्ये पूर्ण करणार, एकनाथ शिंदे आणि एसटी संघटनांच्या बैठकीत निर्णय। मिरजचा पोलीस हवालदार बनावट नोटा प्रकरणात अटकेत, बनावट नोटा प्रकरणात हवालदार इब्रार इनामदार बडतर्फ, आरोपींनी मुंबईत बनावट नोटा कुणाला दिल्या याचा तपास सुरू। संग्राम जगताप यांच्या विरोधात मुसलमानांची तक्रार, जिहादी 100% मुसलमानच असतात, संग्राम जगतापांनी केलं होतं वक्तव्य। अंबादास दानवे यांचा शिंदेंना चिमटा, एकनाथ शिंदेंच्या योजना डबाबंद, ठाकरे गटाचा शिंदेंवर निशाणा। शिंदेंच्या लोकप्रिय योजना बंद होणार नाहीत, योग्य वेळेस कर्जमाफी करू, शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत यांचं वक्तव्य। कोल्हापूरकरांचा प्रशासनाविरोधात रोष, रस्त्यांवरील खड्ड्याचा केला वाढदिवस साजरा, कोल्हापूरचं नाव झालं खड्डेपूर। यशवंत बँकेत 112 कोटींचा गैरव्यवहार, बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल, शेखर चरेगावकर याच्यासह 50 जणांवर गुन्हा नोंद। सर्दी खोकल्याच्या औषधामुळे आणखी एक मृत्यू, यवतमाळ इथं 6 वर्षाच्या बालकाचा संशयास्पद मृत्यू। अखेर भारतीय बनावटीचं तेजस घेणार आकाशात झेप, स्वदेशी तेजस येत्या शुक्रवारी वायुदलात। 10वी-12वी परीक्षेच्या तारखा जाहीर, 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार, 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार।